या देवी सर्वभूतेषु शांतिरूपेण संस्थिता। नमस्तस्ये नमस्तस्ये नमोस्तस्ये नमो नमः। नमस्कार, मी अपर्णा देशोन्नतीमध्ये आपले स्वागत करते। तर आज आपण आलेलो आहे नागपूरमधील कोराडी मंदिर येथे, जे नागपूरपासून 15 किलोमीटर अंतरावर आहे। नागपूरमध्ये कोराडी मंदिर येथे श्री महालक्ष्मी जगदंबेच्या अश्विन नवरात्र उत्सवाला फार मोठ्या आनंदाने आणि उत्साहाने सुरुवात झालेली आहे। भक्तगण जय माताजीचा जय घोषणा करत 9 दिवसात आराधना करणार आहे। हे मंदिर खूप खास आहे, कारण येथे होणाऱ्या चमत्कारामुळे आणि लोकांना येणाऱ्या प्रचितीमुळे। हे मंदिर सुमारे 300 वर्ष जुने आहेत। हे मंदिर सुमारे 150 एकर परिसरात पसरलेले आहे। या मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे जी देवीची मूर्ती आहे ती स्वयंभू आहे। या मंदिराची खासियत म्हणजे मातेचा गाभारा हा चांदीचा आहे। आणि या मंदिराचे एक वैशिष्ट्य अजून असे आहे की इथे एक दिवा आहे जो 24 तास आणि 365 दिवस प्रज्वलित राहतो। चला तर मग जाणून घेऊया भक्तांकडून त्यांच्या भावना आणि प्रशासनाकडून मंदिराची वैशिष्ट्ये आणि ऐतिहासिक गोष्टी। या वर्षीचा नवरात्र उत्सव तुम्हाला कसा वाटत आहे आणि तुम्ही कधीपासून या मंदिरमध्ये? आम्ही आजच आलो, पहिली वेळ आहे, आजच आलो, पण मंदिर चांगलं आहे, छान आहे मंदिर। आम्ही तर तिकडे पंढरपूर तिकडे यात्रा जत्रा केलो न जाऊ, पण या मंदिरात आजच आलो ना, पहिल्यांदा आला। तुम्ही कोणत्या गावावरून आला? आम्ही सासरा सातगडी, भंडारा जिल्हा। तुम्हाला या मंदिराबद्दल माहिती कशी मिळाली? माहिती म्हणजे आता पाहिलेले लोक आपल्या बरोबर आहेत, पाहिलेले लोक आहेत आपल्या बरोबर, त्यांना चला जाऊ आता आम्ही आला, याच वर्षी आला। तुम्ही देवाकडे काय मागणी घालायला आवडेल? का सुख ठेव बाबा, सुख सुरवाळा, आणि यातून दुःख सुख घेऊन जा। सर, मला सांगा तुमचं नाव? विजय भाऊराव तळस, पारडी, भंडारा रोड, नागपूर इथे मी राहतो। माझी ड्युटी 20 वर्षापासून मी कोराडी महादुला इथे शिक्षक म्हणून श्रीमती पश्चलवाय काळे इथे कार्यरत आहे। आणि आमचे आमदार आहे श्री चंद्रशेखर बावनकुळे। त्यावेळेस मी जेव्हा इथे ड्युटीवर लागलो तेव्हा काहीही नव्हतं मॅम, साधं मंदिर होतं फक्त। पण बावनकुळे साहेबांनी जेव्हाचे ते मंत्री झाले म्हणजे 2004 पासनं, तेव्हापासनं त्या मंदिराची जेव्हाची त्यांनी हे केली, आणि आता भव्य त्यांनी आता मंत्री झाले, आता ते महसूल मंत्री आहे, आता त्यांनी पुष्कळशाही काही केलं। तर मॅम तुमचं नाव काय? माझं नाव सौ जानवी विजय तळस, मी पण टीचर आहे। तुम्हाला कसं वाटत आहे आता आज? छान। मी पण आधी म्हणजे आमचं लग्न 2011चं आहे, तेव्हापासून मी इथे नित्यनेमाने हर वर्षी येते। म्हणजे आधीचं मंदिर आणि आताच्या मंदिरमध्ये खूप म्हणजे तफावत आणि खूप सुंदर मंदिर झालेलं आहे। सर, तुमचे नाव काय? माझे नाव रघुनाथ रामदास गायकवाड, मी इथं CRPमध्ये जॉब करतो आणि नागपूरलाच राहतो इथे। आम्ही कंटिन्यू इथे 9 वर्षापासून 7 ते 8 म्हणजे 9 वर्ष कंटिन्यू होते ना आम्हाला इथं, आम्ही दर्शन करायला येतो। आणि ताई, तुझं नाव काय? माझं नाव तनुश्री रघुनाथ गायकवाड आहे। यावेळेस काय मागितलंय देवीकडे? चांगली बुद्धी उदयास। तुमचं नाव काय आहे? माझं नाव तन्मय बिलखेडे आहे आणि आम्ही सगळे VNIT कॉलेजमधून आलेलो आहोत। हे माझे सगळे क्लासमेट्स आहे। यांना म्हणजे कोणी साऊथ इंडियातलं आहे, कोणी नॉर्दर्न साईडचं आहे, त्यांना सगळ्यांना आपल्या नागपूरचे जे नवीन जे टेम्पल्स वगैरे आहेत ते सगळे आम्ही त्यांना व्हिजिट करायला आलो। आता नवरात्राचा वेळ आहे आणि त्यामध्ये सगळेजण म्हणजे नवरात्रामध्ये आपली कोराडीची देवी खूप फेमस आहे, तर त्यामुळे इथे सगळ्यांना पहिली मी त्यांना। यावर्षी काय मागितलंय सगळ्यांनी देवीकडे? सगळ्यांनी तर तेच मागितलं असेल की चांगले ग्रेसमध्ये पास होऊ द्या आणि VNITमध्ये झालो आहो प्लेस, अजून पुन्हा छान कंपनीमध्ये लागू नये। तुम्हाला एक उत्तर असे द्यायचे आहे की आपण जसं देवीची पूजा करतो, देवीची उपासना करतो, तसा आपल्या आजूबाजूला जिवंत स्त्री शक्ती आहे, त्याचा सन्मान होतो का? होत नाही, पण करायला पाहिजे। हां, ते सगळ्यांनी करायला पाहिजे तसा, बट आपलं सध्या तर म्हणजे आता जे नवीन पिढी आहे त्यांनी तर ऑब्व्हियसली करायलाच पाहिजे, कारण की पुढे अजून समोर छान होईल। सुरुवात आपल्या घरून करायला पाहिजे, आपल्या आई बहिणींची स्टार्टिंग तिथनंच करायला पाहिजे, मग बाहेरचं तर ऑब्व्हियसली सगळं चांगलं होईल। म्हणजे रिस्पेक्ट करायला तर आपल्या घरच्यापासून स्टार्ट होते, ते करता करता मग आपलं जे क्लासमेट्स वगैरे राहतात त्यांच्यापासून पण स्टार्ट करायला पाहिजे। आणि हे सगळ्यांचं म्हणजे मेन सगळ्यांचा धर्मच आहे, फॉलो करायला पाहिजे। देखिए होता तो नहीं है बट करना चाहिए। स्त्री आज के टाइम पे एक बराबर है सब,
उनका सम्मान होना चाहिए और सब कुछ अच्छे से रखना चाहिए। सर तर आपले नाव काय आहे? माझं नाव रवींद्र दामोदर काळे, मी इथे संयुक्त कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहे श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी येथे। या मंदिराचे आयोजन यावर्षी कसं केलं? बघा मॅम, या मंदिराचं आयोजन जे आहे या मागील 2 दिवसाचं आणि पुढील 8 दिवसाचा नवरात्र उत्सव आहे 2025चा, याच्यामध्ये आम्ही ही तयारी मोठी आजपासून 1 महिना पहिले तयार केलेली आहे। सगळ्यात मेन म्हणजे मॅनपॉवर राहतो की कसं करायचं आहे, काय करायचं आहे। याच्यामध्ये आपण यावेळेस नवीन 2-3 संकल्पना आणलेल्या आहेत, जसे मागच्या वर्षीपासून चालू केल्या आहेत। सेवाधारी म्हणून आहेत, गावातले जे खरंच त्यांना आपल्या सनातन धर्माबद्दल आदर आहे त्या सगळ्या मुलांना आपण इथे चान्स दिलेला आहे। सगळ्या तरुण पिढीला ते इथे 12-12 तासाची निःशुल्क अशी सेवा देतात आईला। त्याच्यासोबत सगळ्यात मोठा सिंहाचा वाटा यावर्षीचा जो आहे नागपूर पोलीस यंत्रणेचा आहे। तुम्ही बघितलं असेल, तुम्हाला येताना जेवढा त्रास नसेल झाला, प्रत्येक झोन वेगवेगळे केले, डिवाईड केलेले आहे। बाईक झोन वेगळा केला आहे, वॉकर झोन वेगळा केलेला आहे, कार झोन वेगळा केला आहे। त्याच्यामध्ये होणारी जी अनियंत्रित गर्दी जी असते ती कुठेतरी आपल्याला ना सॉर्ट केलेली वाटत आहे। आणि राहिली गोष्ट संस्थानांची आहे, यावेळेस संस्थानांमध्ये दरवर्षीप्रमाणे 5551 दिव्यांची जी ज्योत, अखंड ज्योत आपण ज्यांना म्हणतो ती आपण केलेली आहे। यामुळे भरपूर लोकांना, कोणाला असं वाटतं की माझा नवसाचा दिवा आहे, कोणाला आस्थेचा राहतो, कोणाला प्रगतीचा राहतो। तुम्ही ज्योत भवनमध्ये आमच्या या तेव्हा तुम्हाला तिथं तो लख्ख प्रकाश आहे तो कुठल्याही दिवाळीपेक्षा कमी वाटणार नाही। राहिली गोष्ट आपल्या मंदिराची, आज मला नाही वाटत की कोणाला पुन्हा सांगायची गरज आहे की आपली जी आई आहे ही स्वयंभू आहे। भरपूर ठिकाणी मंदिर बनतात, सगळं बनतात, मंदिर आपण बांधतो, इथे जी आई आहे ही स्वयंभू आहे। आणि स्वयंभू असल्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे, आई दिवसातनं 3 वेळा विदाऊट एनी मेकअप, काही शृंगार आपण करत नाही, तिचा चेहरा हा 3 अवस्थेमध्ये होतो, बाल्य, तारुण्य आणि वृद्ध अवस्थेमध्ये। हे आईचं आपलं खास विशेषता। आणि आपली आई जी आहे हे म्हणतात ना, नवसाला पावणारी आहे आणि अडचणीत आपल्याला धावणारी आहे। म्हणजे आपल्याला काही संकट येत असेल, संकटमोचन जसे हनुमानजी आहेत, आपल्या आईचं पण तेच एक कुठेतरी असं आहे की ती संकट आपल्याकडनं कधीही आपल्यावर येऊ देत नाही। या मंदिराचा इतिहास कसा आहे? किती वर्ष झाले? किती वर्ष जुनं मंदिर आहे? मॅम, हे जे मंदिर आहे, लोकांना आता जो हा लखलखीत प्रकाश दिसतो, या लखलखीत प्रकाशाच्या मागे 300 वर्ष लपलेले आहेत। हा मंदिर जुनं आहे, 300 वर्षा पहिलेचं मंदिर आहे। या मंदिरामध्ये 300 वर्ष झालेलं असलं 7वी पिढी जी आहे, फुलझेले फॅमिली म्हणून जे इथे पुजारी आहेत, हे त्यांची 7वी पिढी कार्यरत आहे। तुम्ही एक ॲव्हरेज बघून घ्या, जर 60 वर्षाचं आपण कोणी पकडलं त्याच्यामुळे एक ॲव्हरेज तुम्हाला लक्षात येईल की मंदिर किती जुनं आहे, आईची आस्था किती जुनी आहे। उत्सवच्या व्यतिरिक्त प्रशासन सामाजिक कार्य काय करतं? हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण भरपूर लोकांना वाटतं, काही लोक आहेत की म्हणतात ना, मंदिर कशाला बांधताय, मंदिर बांधल्यापेक्षा हॉस्पिटल बांधा, शाळा बांधा। तर मला त्या लोकांसाठी हे सांगायचं की आमचं जे मंदिर आहे श्री महालक्ष्मी जगदंबा संस्थान कोराडी, उत्सवासोबत आमची स्वतःची शाळा आहे, आम्ही स्वतःचं वृद्धाश्रम चालवतो। त्याच्यानंतर आमच्या इकडे प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला किंवा प्रत्येक महिन्याच्या पहिल्या रविवारी ज्या खरंच गरजू महिला आहेत, ते आर्थिक परिस्थितीमुळे कुठेतरी कुंकवत आहेत, त्यांना आम्ही अयोध्या पाठवतो प्रभू श्रीरामाच्या दर्शनासाठी। त्याच्यामध्ये असे भरपूर असे प्रोजेक्ट, आमचा मेडिकल कॅम्प होतो, मेडिकल कॅम्पमध्ये भरपूर अशा गोष्टी, फक्त टेस्टिंग असं काही होत नाही, हार्ट ऑपरेशन्स, आय रिप्लेसमेंट झालं, नी रिप्लेसमेंट झालं, अशा चांगल्या प्रकारचे ऑपरेशनसुद्धा आम्ही त्यांना निःशुल्क उपलब्ध करून देतो। सर, तुम्हाला महाराष्ट्र सरकारकडून काही योगदान मिळतं? हो, महाराष्ट्र सरकारचा खूप मोठा सिंहाचा वाटा आहे। जसं पोलीस यंत्रणा आहे, त्याच्यानंतर जिल्हाधिकारी ऑफिस आहे, महसूल विभाग आहे, त्याच्यानंतर मेडिकल आरोग्य विभाग आहे, सगळ्यांचा असा वाटा इथे आहे। आणि त्यांच्या कुठेतरी सपोर्टमुळेच हे मंदिर जे आहे ते आम्हाला या 9 दिवसामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास होत नाही। आपल्या ज्या बंधू भगिनी आहेत, जे म्हणतात दामिनी पथक जे आहे, त्यांना त्या पथकाचा सुद्धा खूप मोठा सपोर्ट आहे मंदिराला। कुठल्याही येणाऱ्या भाविकाला म्हणा, बहिणीला म्हणा, कुठल्याही प्रकारचा त्रास इथे होत नाही। सर, तुम्ही येणाऱ्या भाविकांना काही संदेश काय देणार? मला एकच संदेश द्यायचा आहे। संदेश देण्यापेक्षा मी त्यांना सगळ्यांना हे म्हणेन की मंदिराला या, आईच्या आस्थेला जुळा, बाकी तुम्हाला जे पण आहे ते ॲटोमॅटिक सगळं तुमच्या आयुष्यातल्या सगळ्या गोष्टी होईल। कारण मला हा माझा स्वतःचा पर्सनल अनुभव आहे। आणि राहिली गोष्ट, मला सगळ्यात पहिले सगळ्या प्रशासनाला धन्यवाद म्हणायचा आहे, मग ती पोलीस यंत्रणा असो, जिल्हाधिकारी कार्यालय असो, की बाकी जेवढे पण हे आहेत यंत्रणा आहे, यांचा आम्हाला खूप सपोर्ट होतो। धन्यवाद। तर आपण या मंदिराच्या परिसरामध्ये आपल्यासोबत काही भाविक भक्त आहे, तर चला आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया त्यांचे काही अनुभव, यावर्षी त्यांची इच्छा पूर्ण झाल्या की नाही, असे अनेक प्रश्न आपण त्यांना विचारूया। तर काकू, तुमचं नाव काय? सोनाली इवन्स, प्रकाशराव इवन्स। तुम्ही किती वर्षापासून या मंदिरमध्ये येता? मी तर 21-22 वर्षापासून, लग्न झालं तेव्हापासून। तुम्हाला काही बदल दिसतो का? पहिले मंदिर कसे होते, यावर्षी मंदिर? नाही, खूप छान, खूप प्रगती झाली आहे मंदिराची। आणि तुम्हाला यावर्षी देवीकडे काय मागायचं आहे? तुमची इच्छा पूर्ण झाल्या की नाही याआधीच?
नाही, देवीने मला तर खूप काही दिलेलं आहेच म्हणा, त्यात तर काही वादच नाही आहे. पण असं वाटतं सुख समाधान शांती भेटली, बस एवढंच आहे माझ्यासाठी. मुलांचं मिस्टरांचं सगळं चांगलं झालं. देवाने सगळ्यांना, देवीचं सगळीकडे लक्ष राहिलं पाहिजे, सगळ्यांना सुखी ठेवलं पाहिजे, एवढीच माझी इच्छा आहे. माझं श्वेता येऊलकर. आणि तुम्हाला यावर्षी काय बदल वाटतो या मंदिराच्या परिसरात? फार बदल झालेला आहे. मागच्या वर्षीपेक्षा जरा वेगळा अनुभव होतो आहे. अजून काय बोलतो. आणि यावर्षी तुम्ही काय मागणी घालाल? यावर्षी माझा मुलगा 10वीला आहे, तर त्याच्यासाठी मागणी घालायला चालली होती. मागच्या वर्षी त्यांनी आणलं होतं, यावर्षी मी तो नाही आला, त्याचे पेपर सुरू असल्यामुळे, पण मी आले त्याच्यासाठी. जसं दरवर्षीप्रमाणे देवीची सगळेजण उपासना करतात, पूजा करतात, तसं स्त्री शक्तीबद्दल तुमचं काय मत आहे? स्त्री शक्ती याच्याबद्दल बोलायला गेलं तर फार मोठी गोष्ट आहे. मी एक कॉन्सिलर आहे आणि कॉन्सिलर होती, पण लहान मुलांची काउन्सिलिंग करायची. पण त्याच्यामध्ये जर लेडीजचा विचार केला तर एकच मी म्हणेल की त्यांनी स्ट्रॉंग राहावं, स्वतःच्या मुलांना पण स्ट्रॉंग करावं, मुलींना पण स्ट्रॉंग करावं आणि घरातून ती शिक्षा द्यावी. कारण जे आता वातावरण सुरू आहे त्याच्याबद्दल तर माझी एक मुलगी आहे ही, तर तिला तर मी नेहमी त्याचेच धडे देते की आपल्याला बेटा स्ट्रॉंग करूनच समोर जायचं आहे. हे तर मी त्याला लहानपणापासूनच हे धडे देते आहे. नक्कीच तुम्ही खूप छान निरोप दिलेला आहे सगळ्यांसाठी. स्त्री शक्तीने असं स्ट्रॉंग राहायला पाहिजे. तर चला काही तरुण मंडळी करून जाणून घेऊया नवरात्रीचा उत्साह. ताई, आपलं नाव काय? माझे नाव खुशी आहे. आणि यावर्षी कसं वाटत आहे नवरात्रीचा उत्साह? खूप छान वाटत आहे. आणि आज 3रा दिवस आहे नवरात्रीचा, तर आम्ही आलो आहेत. तुम्ही यावेळेस काय मागाल नवरात्रीच्या वेळी? काही नाही, हेच की आम्हाला सुखरूप ठेव देवी मा, सगळ्यांना सुखरूप ठेव, सगळ्यांचं भलं होऊ दे आणि हशी सगळ्यांच्या सोबत राहा. तर अशा प्रकारे आपण जाणून घेतला भाविकांमधला त्यांचा उत्साह आणि मंदिराचा इतिहास. तुम्हाला सुद्धा या मंदिराचे दर्शन करायचे असेल तर कोराडीला नक्कीच भेट द्या. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक, सबस्क्राईब आणि शेअर करा. मी अपर्णा, कॅमेरा पर्सन सम्राट सोबत देशोन्नती, नागपूर.